श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीमत्सद्गुरुचरणारविन्दाभ्यां नमः। श्री गुरुभ्यो नमः। वेदाय नमः। वेदपुरुषाय नमः। सची पुरंदराभ्यां नमः। मातापितृभ्यां नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः। सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। विभो भक्तीने मोक्षही तुच्छ केला गुणा गावया वेद तोही भुकेला। दरी पाऊले स्वर्णदी चंद्रभागा नमस्कार माझा तुला पांडुरंगा। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। तत्रैव गंगा यमुना च वेणी गोदावरी सिंधु सरस्वती च सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्राच्युतोद्धारकथा प्रसंगा। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। मंगलमूर्ती मोरया जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरी जय जय राम। गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुला संकटहारी राजा राम। राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरी जय जय राम। नवनीरद समा नवनीता प्रिया नवनीरद समा नवनीता प्रिया नवला विनोद विहारी राजा राम। राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरी जय जय राम। शरणागत दिना
सीताराम, राम कृष्ण हरी जय जय राम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ती मोरया. धन्य तो संसारी हरि भक्ति करी. धन्य तो संसारी हरि भक्ति करी. तयाचा कैवारी देवा राणा. तयाचा कैवारी देवा राणा. धन्य तो संसारी हरि भक्ति करी. धन्य तो संसारी हरि भक्ति करी. म्हण. सारी हरि भक्ती करी. धन्य तो संसारी हरि भक्ती करी. देव राणा आहे जयाचे मशाकी. देव राणा आहे जयाचे मशाकी. तयासी लौकिकी चाड नाही. तयाची लौकिकी चाड नाही. धन्य तो संसारी हरि भक्ती करी. धन्य तो संसारी हरि भक्ती करी. धन्य तो संसारी हरि भक्ती करी. चाड नाही तया हरीची दासा. चाड नाही तया हरीची दासा. चाड नाही तया हरीची दासा. सार्थकी वयासा. सार्थकी वयासा. सार्थकी वयासा. रामदासा. सार्थकी वयसा. रामदासा. धन्य तो संसारी हरि भक्ति करी. धन्य तो संसारी. धन्य तो संसारी. धन्य तो संसारी. पंढरीनाथ भगवान की जय. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. निरूपणाला घेतलेला अभंग राष्ट्रसंत रामदास स्वामी यांचा अभंग घेतलेला आहे. संतांचा संसाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि आमचा सर्वसामान्यांचा संतांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, संसाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. संसार एकच, पण प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा. आम्हाला काय वाटतं की घरामध्ये सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा असल्या की आमचा संसार धन्य. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, AC, दरवाजामध्ये एखादी 4 व्हीलर,
हे सगळं असलं की आमचा संसार धन्य. परंतु संत काय म्हणतात की धन्य तो संसारी हरिभक्ती करी तयाचा कैवारी देवराळा. जो हरिभक्ती करतो, ज्या घरामध्ये सातत्याने अनुष्ठान चालू आहे, भगवंतांचं नामस्मरण चालू आहे, कथा कीर्तन चालू आहे, पुराण चालू आहे, अशा घर, असं घर म्हणजे धन्य. धन्य तो संसार. धन्य तो संसारी हरिभक्ती करी तयाचा कैवारी देवराळा. अशांचा कैवार भगवंत घेतात. देवराडा आहे जयाचे मस्तकी तयासी लौकिकी चाड नाही. देवराडा आहे जयाचे मस्तकी म्हणजे काय, भगवंतांचा वरदहस्त ज्याच्यावर आहे त्याला लौकिकामध्ये म्हणजे लोकांतामध्ये कुठल्याही प्रकारची चाड नाही, म्हणजे भीती नाही. चाड याचाच अर्थ भीती. चाड नाही तया हरीची या दासा सार्थकी वयसा रामदासा. लोक काय म्हणतील याचा विचार न करता, त्याची भीती न बाळगता जो हरिभक्त असतो तो आपलं संपूर्ण आयुष्य भगवत चिंतनामध्ये हरिभक्तीमध्ये व्यतीत करतो. पण नेमकं काय आहे माहितीये का, आम्हा सर्वसामान्य लोकांना लोक काय म्हणतील याची पर्वा जास्त असते, भगवंत काय म्हणतील याची पर्वा नसते. विरकरबाईंचं कीर्तन आहे मंदिरामध्ये, काय दिवे लावतायत हे बघण्यासाठी जायचं जरी ठरवलं तरी आम्हाला शेजारजींचा विचार पहिल्यांदा मनामध्ये येतो की आतापर्यंत कधी कथा कीर्तनाला गेले नाहीत, मंदिरामध्ये गेले नाहीत आणि आज आता विरकरबाईंच्या कीर्तनाला चाललेत म्हणजे काय बाबा, करून करून भागले आणि देवपूजेला लागले. लोक म्हणतील ही भीती आम्हाला मनामध्ये असते. परंतु लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. लोक म्हणजे ओक. इथे ओक आडनावाचं कोणी असेल तर रागवू नका. एक वेळ ओक काही बोलणार नाहीत पण तो लोक बोलतील. तुम्ही कसंही बघा लोक बोलणार. तुम्ही समजा तीर्थयात्रेला गेलात तर लोक काय म्हणणार की करून करून भागले, देवपूजेला लागले. बरं नाही गेलात तर काय म्हणणार, आतापर्यंत पैसा नव्हता, कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा नव्हत्या, पण आता 2 पैसे हाताशी आहेत, दरवाजामध्ये 4 व्हीलर आहे, पण जातील कसे, यांची पाप ना. तीर्थयात्रेला जायची बुद्धी व्हायला पाहिजे. बरं भरपूर खाल्लं तरी म्हणणार काय आधाशासारखा खातोय, पण नाही खाल्लं तर गप्प बसेल. हे नाही खाल्लं तर काय म्हणणार, मिळतंय ना पण नशिबात असावं लागतं. पंढरीनाथ भगवान की. तुम्ही कसंही बघा लोक बोलणार. पण लोक काय म्हणतील याचा विचार न करता जो आपलं संपूर्ण आयुष्य भगवत चिंतनामध्ये व्यतीत करतो तो खरा हरिभक्त आणि त्याचा कैवार भगवंत घेतात, असा सर्वसाधारणपणे या अभंगाचा अर्थ. प्रपंचामध्ये धन्यता केव्हा प्राप्त होते? समर्थांच्या सांगण्यावरून त्रिसूत्री एका श्लोकामध्ये समर्थांनी दिलेली आहे. सदा देव काळजी जिजे देह ज्याचा, सदा देव काळजी जिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, सदा देव काळजी जिजे देह ज्याचा, सदा देव काळजी जिजे देह ज्याचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, सदा देव काळजी जिजे देह ज्याचा, सदा देव काळजी जिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. समर्थांचाच एक हा श्लोक आहे मनाच्या श्लोकामधला. त्या श्लोकामध्ये त्रिसूत्री सांगितली की प्रपंचामध्ये संसारामध्ये खऱ्या अर्थाने धन्यता केव्हा प्राप्त होते. पहिली ओळ सदा देव काळजी जिजे देह ज्याचा, जे सातत्याने जो भगवंतांसाठी आपला देह झिजवतो त्यांच्यासाठी भगवंत धावून येतात, नव्हे उडी घालून येतात. सदा देव काळजी जिजे देह ज्याचा, तो प्रपंचामध्ये धन्य. आता आम्ही कीर्तन करतो, भगवंतांचं नामस्मरण करतो, हरिकीर्तन करतो, नाही असं नाही. नवविधा भक्तींमध्ये पहिला नंबर श्रवण भक्ती आणि दुसरा नंबर कीर्तन भक्ती. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. पण काय असं माहितीये का की आम्ही कितीही कीर्तन केली, कितीही नमस्कार करून घेतले, जरी नारदांची गादी आहे असं म्हटलं तरी पहिला नंबर कायम तुमचाच श्रवण भक्ती करणाऱ्यांचा आणि दुसरा नंबर आमचा.
कितीही आम्ही जरी मोठमोठाले ग्रंथ वाचले, कितीही अभ्यास केला, कितीही पांडित्य हे केलं, तरी देखील आमचा नंबर कधीही पहिला नाही, आमचा नंबर कायम दुसराच. का? कारण मराठीमध्ये एक म्हण आहे, गोळ्याचं लक्ष भरतीवर आणि बुवांचं लक्ष पंढरीनाथ भगवान की जय. तेवढे कायम तुमचा नंबर पहिला, आमचा नंबर दुसरा. पण काय असतं की आम्ही देखील भगवंतांसाठी देह झिजवतो, ठिकठिकाणी फिरतो, सगळे वेगवेगळ्या ठिकाणी जातो, वेगवेगळ्या गावामध्ये जातो, धर्मप्रचार करतो, धर्मप्रसार करतो, भक्तीचा प्रसार करतो. पण एवढं सगळं जरी असलं तरी देखील आम्ही फुकट करतो का कीर्तनं? नाही, आम्ही बिदागी घेऊन कीर्तनं करतो. पण सदा देव काजी जिजे देह ज्याचा, याचा अर्थ काय की देव भगवान कुठल्याही प्रकारची फलाची अपेक्षा न करता जो भगवंतांसाठी देह झिजवतो त्याच्यासाठी तो प्रपंचामध्ये खऱ्या अर्थाने धन्य. सदा देव काळजी झिजे देह ज्याचा. उदाहरणच घ्यायचं झालं तर सगळ्या संतांचं घेता येईल की भगवंतांसाठी त्यांनी आपला देह झिजवला. नामदेव महाराज, संत गोरा कुंभार, संत सखू, संत चोखामेळा, तुकाराम महाराज कीर्तनं केली नाही असं नाही, पण कीर्तनं काही मिळावं या अपेक्षेने केली का? नाही, निरपेक्षपणे कीर्तनं केली. समोर किती श्रोते आहेत हे देखील कधी बघत बसले नाहीत. मनात आलं, कीर्तनाला सुरुवात केली, नंतर श्रोते जमायचे ही गोष्ट वेगळी. पण आधी आम्ही बघतो किती श्रोते आहेत आणि मग कीर्तनाला सुरुवात करतो. बाई कीर्तन सुरू करा, कीर्तनाची वेळ झाली, थांब आधी जरी 4 माणसं येऊन जात, मग कीर्तनाला सुरुवात करूया. आमचं हे असं आहे. परंतु संतांचं तसं नव्हतं. एकनाथ महाराजांचं उदाहरण घ्यायचं झालं तर प्रापंचिक आणि पारमार्थिक दोनही प्रकारची श्रीमंती असलेले संत म्हणजे एकनाथ महाराज. महाराजांनी भगवंतांची भक्ती केली, भगवंतांनी सगुण रूपामध्ये दर्शन दिलं, पण सातत्याने भगवंतांसाठी ज्यांनी आपला देह झिजवला असे आमचे हे एकनाथ महाराज. त्यांच्या घरी देखील श्रीखंडाच्या रूपामध्ये भगवंत आले आणि त्यांच्या भक्तीच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला. 12 वर्ष श्रीखंडाच्या रूपामध्ये राहिले नाथांच्या घरी आणि पाणी भरण्याचं काम केलं. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम है करीतो, स्वकरे चंदन घाशी, स्वकरे चंदन घाशी, गंगेचे पाणी कावडी भरितो रामा. नाथांच्या घरी पाणी भरण्याचं काम केलं श्रीखंडाच्या रूपामध्ये येऊन भगवंतानी. आणि कसे राहिले? अबीर गुलाल म्हण. अबीर गुलाल उधळी तरंग, अबीर गुलाल, अबीर गुलाल उधळी तरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. वाळवंटी गाऊ आम्ही, वाळवंटी नाचू, वाळवंटी गाऊ आम्ही, वाळवंटी नाचू. चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ. विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ. होनी निसंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळी तरंग, रंग रंग अबीर गुलाल उधळी तरंग. नाथा घरी नाचे माझा, नाथा घरी नाचे, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल, अबीर गुलाल, अबीर गुलाल. अबीर गुलाल उधळी तरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथांच्या घरी 12 वर्षापर्यंत राहिले भगवंत श्रीखंडाच्या रूपामध्ये. का? तर भक्तीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी. सदा देव काळजी जिजे देह ज्याचा.
सदा राम नामे वदे नित्य वाचा. सातत्याने भगवंतांचं नामस्मरण म्हणजे काय, एकही क्षण फुकट न घालवता. का, प्रतिश्वासम स विश्वासम रामम वद दिने दिने को विश्वास पुनश्वास आगमिष्यति वानवा. प्रत्येक श्वासागणित भगवंतांचं नामस्मरण. का, तर पुढला श्वास मिळेल की नाही, कदाचित त्याची वानवा असेल हे ओळखून प्रत्येक श्वासागणित भगवंतांचं नामस्मरण. सदा रामनामे वदे नित्य वाचा. अहो येता जाता उठत बसता कार्य करिता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गणिता. घरी दारी शय्येवरी रती सुखाचे अवसरी समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. असे जे आहेत ते प्रपंचामध्ये खऱ्या अर्थाने धन्य. उदाहरणच घ्यायचं झालं तर महाभारतातलं आपल्याला घेता येईल पांडव. अशी अनेक उदाहरणं आहेत, परंतु पांडवांचं उदाहरण एक बघूया दृष्टांत दाखल. कारण दृष्टांत सांगितल्याशिवाय सिद्धांत पटत नाही आणि सिद्धांत पक्का झाल्याशिवाय परमार्थ पक्का होत नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी दृष्टांत. ज्ञानदेव सांगे दृष्टांतांची मात साधूचे संगती तरणोपाय. ज्या वेळेला महायुद्ध चालू झालं आणि कौरवांकडनं भीष्माचार्य सेनापती होते, पण बरेच दिवस झाले तरी एकही पांडव मरेना. त्यामुळे एकदा दुर्योधन आले आणि भीष्माचार्यांना म्हणाले की आचार्य, तुम्हाला सेनापती केलं, तुम्ही लढताय आमच्या बाजूनी, परंतु सगळा ओढा मात्र तुमच्या पांडवांच्या बाजूनी आहे. का, असं का वाटतं तुला? कारण एवढे दिवस झाले पण अजून एकही पांडव मेला नाही, असं का? भीष्माचार्यांना राग आला की याने आपल्यावर शंका घेतली आहे, आपल्यावर अविश्वास दाखवलाय. भीष्माचार्यांनी त्याच वेळेला प्रतिज्ञा केली दुर्योधनाजवळ की उद्या निष्पांडवी पृथ्वी करीन. एक तर पांडव तरी जिवंत राहतील, नाहीतर मी तरी जिवंत राहीन. आणि भीष्माचार्यांची प्रतिज्ञा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. भीष्म प्रतिज्ञा काळ्या दगडावरची रेख. आणि ही बातमी पांडवांपर्यंत गेलेली होती, परंतु कृष्णाला जेव्हा कळली तेव्हा कृष्ण पांडवांच्या गोट्यामध्ये आले आणि म्हणाले की अरे झोपा कसले काढताय, भीष्माचार्यांनी काय प्रतिज्ञा केली आहे माहिती आहे ना, उद्या निष्पांडवी पृथ्वी करीन. अशी प्रतिज्ञा केलेली असताना तुम्ही शांत कसे काय? पण पांडव हसले आणि म्हणाले की भगवंत, अरे तू जागा आहेस ना, तू आमच्या पाठीशी असताना आम्हाला घाबरण्याचं कारण काय? हे फक्त पांडवच म्हणून जाणे, तर आम्ही नाही. सदा रामनामे वदे नित्य वाचा. कारण त्याला विश्वास होता की भगवंतांचा वरदहस्त आपल्यावर आहे, देवराणा आहे जयाचे मस्तकी, तयासी लौकिकी चाड नाही. त्याला कुठल्याही प्रकारची भीती नव्हती. भगवंत आपल्या पाठीशी आहे, भगवंतांचं वरदहस्त आपल्यावर आहे हे पांडवांना निश्चितपणे माहिती होतं. आणि म्हणून ते म्हणतायत की भगवंता तू आहेस ना, मग आम्हाला भीती बाळगण्याचं कारण काय, आम्हाला काळजी करण्याचं कारण काय? सदा रामनामे वदे नित्य वाचा. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. तिसरी सूत्री स्वधर्मेची चाले याचा अर्थ काय? आता हे थोडंसं जरा खोलात जाऊन बघूया. स्वधर्मेची म्हणजे आपल्या आपण ज्या धर्मामध्ये जन्माला आलो तो धर्म का, हिंदू, मुस्लिम, ख्रिस्त, ईसाई छे. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा याचा अर्थ काय की आपल्याला नेमून दिलेलं काम जास्तीत जास्त प्रामाणिकपणे करणं म्हणजे स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. माऊलींच्याच भाषेत सांगायचं म्हणजे तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा, पूजा केली हो या अपारा तोषा लागली. एक दृष्टांत दाखल एक बघूया, उदाहरण बघूया आणि पूर्वरंग संपवूया. पानसे घोरपडे पटवर्धन हजारोंची फौज घेऊन पुण्यामध्ये येऊन दाखल झाले. शनिवार वाड्यावर आले आणि त्यांना पेशव्यांची भेट हवी होती. पेशव्यांना भेटण्यासाठी आले, परंतु त्यावेळेचे गृहमंत्री सखाराम बापू, 3.5 शहाण्यातले शहाणे सखाराम बापू, त्यांनी सांगितलं की पेशव्यांची आणि तुमची काही भेट होणार नाही, तेव्हा तुम्ही नंतर या. का? कारण पेशवे अनुष्ठानामध्ये. पण ते म्हणाले आम्हाला काही महत्त्वाचं काम आहे, तातडीचं काम आहे, फक्त 5 मिनिटं आम्हाला भेट हवी आहे. 5 मिनिटं भेट झाली तरी खूप झालं, पण आम्हाला भेट घडवून द्या. बापू म्हणाले अनुष्ठान संपल्याशिवाय भेट होणार नाही. निघून गेले. परत दुसऱ्या दिवशी आले, परत तिसऱ्या दिवशी आले, पण अनुष्ठान चालू आहे भेट होणार नाही, अनुष्ठान चालू आहे भेट होणार नाही. 3 दिवस झाले पेशव्यांची भेट होत नाही. म्हटल्यानंतर त्यांना कोणीतरी सांगितलं की तुम्ही एक काम करा की या राज्याचे सरन्यायाधीश रामशास्त्री प्रभूणे त्यांच्याकडे जा, तुम्ही ते तुमचं काहीतरी काम करून देते.
पानसे, घोरपडे आणि पटवर्धन रामशास्त्रींकडे आले आणि त्यांना सांगितलं की अशी आम्हाला पेशव्यांची भेट हवी आहे, परंतु बापू ती भेट नाकारतायत आणि सांगतात की अनुष्ठानामध्ये पेशवे आहेत, पण आम्हाला काही तातडीचं काम आहे, त्यांना भेटून आम्हाला पुन्हा रवाना व्हायचंय. रामशास्त्रींनी विचारलं की ठीक आहे म्हणे, पण जरा मला कामाचं स्वरूप सांगितलं तर बरं होईल, म्हणजे मग मी त्याप्रमाणे प्रयत्न करतो. त्यांनी सांगितलं कामाचं स्वरूप आणि ते गांभीर्य लक्षात घेतल्यानंतर रामशास्त्री प्रभूने स्वतः शनिवार वाड्यावर आले. पण त्यांना देखील बापूंनी सांगितलं की पेशव्यांचं अनुष्ठान चालू आहे, तेव्हा तुमची आणि त्यांची काही भेट होऊ शकणार नाही. पण शास्त्री बुवांनी सांगितलं की नाही, मला त्यांची भेट हवीच आहे, तुम्ही निरोप तर पाठवा आतमध्ये. जर का पेशव्यांनी सांगितलं मी भेटणार नाही तर मी निघून जाईल, पण निरोप पाठवायला काय हरकत आहे. आणि असं जरा ठणकावून सांगितल्यानंतर बापूंचं काही चालेना, कारण हे देखील न्यायाधीश होते, पदाचा काही अधिकार होता, वचक होता. ठीक आहे म्हणे, मी पाठवतो निरोप आतमध्ये. आणि नाखुशीनेच बापूने श्रीपती बरोबर आतमध्ये निरोप पाठवला पेशव्यांकडे की शास्त्री बुवा भेटायला आलेत, भेट घ्याल का तुम्ही. ज्या वेळेला श्रीपती आतमध्ये निरोप घेऊन गेला त्यावेळेला रामशास्त्री प्रभूने पाठीवर हाताची घडी घालून येरझाऱ्या घालत होते, चलबिचल झालेले होते, येरझाऱ्या घालत होते आणि बापू शांतपणे बसले होते आणि छदमीपणे हसत त्या शास्त्री बुवांकडे पाहत होते. शास्त्री बुवांची चाललेली तगमग बापू छदमीपणे हसत पाहत होते. आणि बापूंना खात्री होती की श्रीपती हात हलवत परत येणार, तो म्हणणार पेशव्यांचं अनुष्ठान चालू आहे, भेट होणार नाही, त्याची पक्की खात्री बापूंना होती. आणि आतून श्रीपती निरोप घेऊन आला की पेशव्यांनी सांगितलंय अंमळ थांबा, थोड्याच वेळात त्यांच्याकडे तुमची भेट होईल. हे ऐकल्यानंतर रामशास्त्री प्रभूने शांत बसले आणि बापू येरझाऱ्या घालायला लागले की आता आपलं काही खरं नाही. थोड्याच वेळात श्रीपती बरोबर निरोप पुन्हा आला की पेशव्यांनी तुम्हाला आतमध्ये बोलवलंय. रामशास्त्री प्रभूने आतमध्ये गेले, पेशव्यांना मुजरा केला आणि सांगितलं की न्यायाधीश पदाचा राजीनामा देण्यासाठी म्हणे मी आलोय. का? न्यायाधीश पदाचा राजीनामा देण्यासाठी म्हणजे काय? तुमच्या कामामध्ये कोणी व्यत्यय आणलाय का, कोणी काही अडथळा आणलाय का? छे हो, मी जोपर्यंत त्या पदावर आहे, त्या खुर्चीवर आहे, तोपर्यंत कोण मला अडवणार, कोण अडथळा आणणार, कोणाची हिंमत आहे का म्हणे. मग राजीनामा कशासाठी? काही नाही म्हणे, तुम्ही देखील ब्राह्मण आहात, मीही ब्राह्मण आहे, परंतु तुम्हाला सगळं ही अनुष्ठानं वगैरे करणं जमतं, पण या सगळ्या कामकाजामध्ये मला मात्र हे काही अनुष्ठानं वगैरे करणं जमत नाही, नामस्मरण करणं जमत नाही, जेमतेम रोजची देवांची पूजा करतो एवढंच. तेव्हा मीही आता ठरवलंय की राजीनामा द्यायचा आणि उर्वरित आयुष्य गंगेच्या किनाऱ्यावर हरिहरी करण्यात घालवायचं. शास्त्री बुवांच्या बोलण्यातली खोज पेशव्यांच्या लक्षात आली. पेशवे म्हणाले की आमचं जे काही अनुष्ठान चालू आहे त्यामुळे राजदरबारातल्या कामकाजामध्ये काही अडथळा निर्माण झालाय का? छे मी असं कुठे बोललो नाही, जे काही असेल ते स्पष्टपणे सांगा शास्त्री बुवा, कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नका, सांगा जे काही असेल ते सांगा. आणि मग शास्त्री बुवा म्हणाले की रागावू नका, पण तुम्हीही ब्राह्मण आहात, मीही ब्राह्मण आहे, हे जरी सगळं खरं असलं तरी तुम्ही जातीने जरी ब्राह्मण असलात तरी कर्माने तुम्ही कोण आहात? क्षात्रकर्मी आहात, म्हणजे क्षत्रिय आहात. आणि असं असताना आपल्या कामाकडे दुर्लक्ष करून हे अनुष्ठान वगैरे करत बसला, जरा स्पष्टच बोलतो म्हणून रागावू नका. तुम्हाला इथे अनुष्ठानामध्ये गुंतवून राघोबा दादा निजामाशी संधान बांधतायत आणि हा निरोप घेऊन गेले 3 दिवस पानसे, घोरपडे, पटवर्धन हजारोंची फौज घेऊन पुण्यामध्ये येऊन दाखल झालेले आहेत, परंतु तुमची आणि त्यांची भेट नाकारली जाते. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी म्हणजे त्यांच्या हजारोंच्या फौजेचा खर्च सगळ्या आपल्या तिजोरीवर पडतोय, हे आणखी वेगळंच. आणि म्हणून म्हटलं की तुम्ही अनुष्ठानं करताय, मीही राजीनामा देऊन अनुष्ठानं करतो, आपण दोघंही गंगेच्या किनाऱ्यावर अनुष्ठानं करण्यामध्ये संपूर्ण आयुष्य व्यतीत करूया. शास्त्री बुवांचे हे बोल ऐकले, पेशवे सावध झाले, बापूंना आतमध्ये हाक मारली. बापू कान देऊन बसलेले होतेच बाहेर. बापूंना आतमध्ये बोलवलं आणि विचारलं की बापू, हे आम्ही ऐकतोय ते खरं आहे का? नाही, असं काहीतरी दूरवरून कानावर आलंय खरं. अजूनही बापूंची कुंपणावर बसण्याची खोड केलेली नव्हती. बापू म्हणाले असं काहीतरी आलंय कानावर. आणि बापूंचं हे बोलणं ऐकलं. पेशव्यांनी ताबडतोब प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेतलं, अनुष्ठान तिथल्या तिथे बंद केलं आणि हजारोंची फौज घेऊन राघोबादादांना भेटण्यासाठी निजामाकडे रवाना झाले. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा.
आपल्याला नेमून दिलेलं काम जास्तीत जास्त प्रामाणिकपणे करणे म्हणजेच तोच खऱ्या अर्थाने प्रपंचामध्ये धन्य होतो. आणि म्हणूनच या त्रिसूत्रीप्रमाणे प्रपंचामध्ये धन्यता प्राप्त होण्यासाठी आम्हाला समर्थ रामदास स्वामींनी जे मूळ अभंगामध्ये सांगितलेलं आहे, धन्य तो संसारी हरी भक्ती करी, धन्य तो संसारी, धन्य तो संसारी हरी भक्ती करी, तयाचा कैवारी.